तर मंडळी बघा, आता इथे तुम्ही हे बिस्किट बघताय, तर हे मी विदाऊट ओव्हन बेक केलेले आहे. कढईमध्ये गॅसवरती हे जे बिस्किट आहे, तर हे मी बेक केलेले आहे. आणि बघा खालनं या बिस्किटांना कशी छान अशी जाळी आलेली आहे आणि अतिशय क्रिस्पी आणि मऊ आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहे. तर मग आता बघूया आपण हे बिस्किट मी कशाप्रकारे बनवले ते, आणि तुम्हाला आतून सुद्धा दाखवते. बघा किती सॉफ्ट एकदम आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे बिस्किट मी कशाप्रकारे बनवले आहे. तर आता इथे घेतलेले आहे एक बाउल, आणि त्या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप साजूक तूप. तर बघा, आता इथे तुम्हाला जर तुपामध्ये बनवायचे नसतील तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा हे बिस्किट इथे बनवू शकतात. पण तुम्हाला जर तेलामध्ये बिस्किट बनवायचे असले तर तुम्ही घाण्याचं शुद्ध तेल, शेंगदाण्याचं जे तेल असतं, तर त्या तेलामध्ये हे बिस्किट बनवा. त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. तर आता इथे घेतलेलं आहे मी 1/3 कप पावडर शुगर. तर बघा, आता इथे आपण पावडर शुगर घेणार आहोत. तुम्हाला जर पावडर शुगर घ्यायची नसेल तर तुम्ही गुळाचा सुद्धा इथे वापर करू शकतात. आणि आता काय झालेलं आहे, क्लायमेट चेंज झालेलं आहे, तर त्यामुळे ही जी साखर आहे, तर या साखरचे असे बारीक बारीक गोळे तयार होतात. त्यामुळे ही साखर अशी प्लेन बाजारामध्ये सुद्धा मिळत नाही, तर असे गोळेच तयार झालेले असतात. पण तरी काही हरकत नाही, या तुपामध्ये आपले जे साखरेचे गोळे आहे तर ते छान असे विरून जातात. आणि तुम्हाला जर असे डायरेक्ट टाकायचे नसले तर तुम्ही चाळणीने सुद्धा गाळून हे टाकू शकता. तर बघा, असं आपलं सॉफ्ट असं इथे बॅटर तयार व्हायला पाहिजे. हे जे साखरेचे गोळे आहे तर हे छान असे मेल्ट झालेले आहे. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 कप मैदा. तर इथे मी मैद्यापासून हे बिस्किट बनवते आहे. गव्हापासून सुद्धा बिस्किट बनवलेले आहे मी. त्याची व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्हाला जर बघायची असेल तुम्ही चॅनलला व्हिजिट द्या आणि माझी ती व्हिडिओ बघा तिथे. तर मी गव्हाच्या पिठापासून नानकटाईसुद्धा बनवली आहे, बिस्किटसुद्धा बनवले आहे. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1/8 टीस्पून आपल्याला इथे फक्त बेकिंग पावडर घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे, बेकिंग सोडा वगैरे घ्यायचा नाही. तर बेकिंग पावडर घेतल्यामुळेच मी तुम्हाला मगाशी जे दाखवले, तर त्यामुळे खालून आपले हे जे बिस्किट आहे तर ते अतिशय क्रंची झालेले आहे आणि त्याला छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे. तर बेकिंग पावडरसुद्धा खूप छान असं काम करते या बिस्किटांच्या रेसिपीमध्ये. तर आता हे जे सर्व मिश्रण आहे तर हे मी हाताने इथे एकजीव करते आहे. तर बघा, आता हे छान असं आपल्याला स्मूथ याचा गोळा तयार करायचा आहे. तर बघा तुम्ही, आता हे किती छान असा स्मूथ याचा गोळा इथे तयार झालेला आहे. तर आता हे असं छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी आपल्याला या इथे रेस्ट द्यायची आहे. तर एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण इथे हे झाकून ठेवणार आहोत. आणि आता इथे आपण 10 मिनिटं झालेली आहे आणि आपण बघूया आपलं हे गोळा कसा झालतो. बघा किती छान असा सॉफ्ट आणि मऊ आपला गोळा इथे दिसतो आहे. आणि असा गोळा आपला तयार व्हायला पाहिजे. आणि असा गोळा जर आपला नाही झाला तर आपले जे बिस्किट आहे तर जे थोडे कडक होतात. आणि असा सॉफ्ट गोळा जर तयार झाला तर आपले हे बिस्किट एकदम सॉफ्ट आणि असे क्रंची तयार होतात. तर बघा, आता हे जे बिस्किट आहे तर हे मी केक टीनमध्ये बेक करणार आहे. तर इथे घेतलेलं आहे मी 6 इंचाचं केक टीन. तर त्यामध्ये आपल्याला हे बिस्किट इथे बेक करायचे आहे. आणि साईडला मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती आपली जी कढई आहे तर ती प्री हीट होते आहे. तर आता आपल्याला एक साईजचे आपल्याला इथे बिस्किट तयार करायचे आहे. म्हणून हा जो टेबल स्पून आहे तर हा स्पून मी इथे घेतलेला आहे, म्हणजे आपले हे जे बिस्किट आहे तर ते एकाच आकारामध्ये तयार होते. म्हणून मी हा टेबल स्पून आहे याच मापाने इथे हा गोळा आपला घेते आहे. तर बघा, आता इथे आपल्याला हे बिस्किटवरती डिझाईन करायची आहे. तर हे जे कटर आहे तर हे फॉन्डंटचं कटर आहे माझ्याकडे. तर हे फॉन्डंटचे जेव्हा आपण काही फ्लावर वगैरे तयार करतो तर तेव्हा हे आपल्याला कटर ते लागतं. तर बघा, आता सर्व गोळे करून घेतलेले आहे मी आणि त्या केक टीनमध्येच ते जे कटर आहे आपलं फॉन्डंटचं त्यानेच मी तिथे डिझाईन काढते आहे. त्यामुळे आपले हे बिस्किट दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला पण अतिशय टेस्टी दिसतात. तर बघा, हे अर्धा गोळा मी यामध्ये ठेवलेला आहे, कारण काय होतं हे बिस्किट पसरतात. जेव्हा तो बेक होतात तेव्हा हे बिस्किट पसरतात, म्हणून ते एकमेकांना चिपकू नये म्हणून मी फक्त 6 ते 7 गोळे इथे ठेवले. बाकी जो शिल्लक गोळा आहे तो मी नंतर बेक करणार आहे. तर बघा, आता इथे आपल्याला फक्त 15 मिनिटासाठी आपल्याला हे बेक करून घ्यायचे आहे बिस्किट इथे. जास्त वेळ आपल्याला बिस्किटांना बेक करायला लागत नाही. तर आता हे छान बेक झालेले आहे आणि हे गरम आहे. तर गरम असताना अजिबात यांना हात लावायचा नाही. आणि आता आपला हा गॅस बंद आहे, पण आपली ही जी कढई आहे तर ही गरम आहे, म्हणून आपण गॅसवरती त्यांना थोडा वेळ राहू द्यायचं. गार झाल्यावरती नंतर काढून घेऊ. तर बघा, आता असे आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहे.
आणि अतिशय सुंदर आपले बिस्किट इथे दिसतं आहे आणि खायला पण एकदम टेस्टी आपले हे बिस्किट इथे लागत होते. तर आता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता ही जी व्हिडिओ आहे तर ही जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि हे बिस्किट तुम्ही घरी नक्की तयार करा. तुमच्या घरच्या लोकांना हे बिस्किट खूप आवडतील. आणि बघा आता तुम्हाला खालून मी दाखवते बघा किती छान आपले क्रंची असे बिस्किट इथे झालेले आहे. तर मग चला भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.